जेल रोड परिसरात पिंपेश्वर महादेवाची स्थापना। नाशिक रोड जेल रोड येथील मोनिक सोसायटीच्या परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली गेल्या अनेक वर्षापासून अक्का जोशी आजी ह्या छोट्याशा पुरातन शिवलिंगाची पूजा करीत असलेल्या जागेवर सोसायटीतील शिवभक्त महिला मंडळाने महादेवाची पिंडीची विधिवत स्थापना केली। शास्त्रयुक्त पूजा पाठ ध्यान विधी विजय गुरुजी यांनी संपन्न केले। 2 दिवस चाललेल्या प्राण प्रतिष्ठेच्या पूजाविधीमध्ये प्रथम मूर्तीचे ग्रामभ्रमण वाजत गाजत करण्यात आले। त्यानंतर मूर्तीचे अभिषेक करून जलादिवासात ठेवण्यात आले। त्यानंतर मूर्तीचे धन्यरोपण विधी केला। त्यानंतर मूर्तीस पुष्परोग फलरोग बेलपत्र रोग असे विधी करण्यात आले। दुसऱ्या दिवशी प्रातकालीन मुखांजन विधी करून अभिषेक करण्यात आला। हे विधी सुरू असताना मातृका पूजन मंडळ नवग्रह मंडळ यांची विधिवत होम हवन विधी करण्यात आले। त्यानंतर महादेवाचा अभिषेक करून ठरलेल्या जागेवर प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले। नव्याने स्थापन केलेल्या महादेवाचे नामकरण पिंपेश्वर असे करण्यात आले। याबाबत मोनिक सोसायटीतील शिवभक्त आणि स्थापन विधी करणारे विजय शास्त्री गुरुजी यांनी अधिक माहिती दिली। आम्ही मोनिक सोसायटीतील रहिवासी गेल्या 30 वर्षापासून या आमच्या ज्या अक्का आहेत त्या पिंपळाच्या झाडाखाली महादेवाचं छोटीशी पिंड ठेवून पूजा करताना आम्ही त्यांना 30 वर्षापासून बघितलं आणि ह्या श्रावणामध्ये अशी इच्छा झाली की बुवा इथं कुठेही मंदिर नाही आहे आजूबाजूला जवळपास। त्याच्यामुळे आम्ही असा संकल्प केला की ह्या पिंपळाच्या झाडाखाली जे महादेव आहेत ते साक्षात अवतरावे आपल्याकडे। त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला। आमच्या सर्व महिला मंडळांनी यात सक्रिय सहभाग घेतला व त्यातून हे मंदिर आज उभं राहिलं। सध्या श्रावण महिना चालू आहे, महादेवाचा महिना। सगळ्यांची इच्छा होती, लेडीज वगैरेंची खूप इच्छा होती महादेवाचं छोटंसं का होईना मंदिर आपलं राहावं आणि त्याच्यामुळे खूप आग्रह त्याच्यामुळे का आम्ही नर्मदा किनारून नर्मदेश्वरी आणलं आणि छोटंसं मंदिर उभं करण्याचा संकल्प केला। हळूहळू लोकांचा उत्साह बघता आणि लोकांचं सहकार्य बघता आपोआप ते मंदिर उभं राहिलं। या ठिकाणी जेव्हा मी प्रथम आलो पिंपळाच्या झाडाखाली महादेव पिंपळेश्वर महादेव यांची स्थापना त्रिदिन म्हणजे 3 दिवसाचा या ठिकाणी महादेवांची स्थापना विधियुक्त रीतीने सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी या महादेव मंदिरामध्ये पिंपळेश्वर महादेव असे नामकरण करण्यात आलेले आहे। पिंपळेश्वर महादेवाच्या स्थापनेसाठी मोनिक सोसायटीचे सेक्रेटरी मनोज मोरानी यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले। तसेच नव्याने स्थापना झालेल्या पिंपळेश्वर महादेवाच्या दर्शनाचा लाभ परिसरातील शिवभक्तांनी घ्यावा असे आवाहन मोनिक सोसायटीच्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले। AMP न्यूज नाशिक। AMP चॅनलला सबस्क्राइब करा।